सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, तटकरेंनी 4 हेलिपॅड तयार केलं होतं, त्याच्यावर तुम्ही एक ट्विट केली आहे, काय सांगणार? कसं आहे की महाराष्ट्राच्या गरीब भागात म्हणजे काहीच नाही आहे, म्हणजे ॲम्ब्युलन्स नाही आहे, प्यायचं पाणी नाही आहे, असं असताना त्याच्यावर खर्च करण्याऐवजी 1,39,00,000 रुपये 1,00,00,000 रुपये जे हेलिपॅडसाठी खर्च केले गेले, मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, म्हणून मी ते टेंडर देखील ट्विट केलं। आता या टेंडरच्या तारखेबद्दलसुद्धा बरीचशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, कारण ही तारीख नंतरची होती, हेलिपॅड आधी बनली होती, म्हणजे हा टेंडरिंग प्रोसेससुद्धा कसा फ्रॉड आहे हे त्याच्यातनं दिसतं आहे। एवढंच नाही तर मला तर तेवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जेवायला घालायचं ना, खुशाल घाला, सोन्याच्या ताटात जेवायला घाला, त्यांना अगदी भरवा, काय जे करायचं आहे करा, पण आमच्या पैशांनी नाही, कष्टाच्या आमच्या जे कराचे पैसे असतात ते जनतेसाठी असतात, ते इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी असतात, ते जनतेला सुखसोयी बनवून देण्यासाठी असतात, ते तुमच्या तटकरेंच्या आणि अमित शहाच्या जेवणासाठी नक्कीच नाही आहेत, आणि त्याच्यावर माझा स्ट्रॉंग आक्षेप आहे। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडची एक तरुणीने आत्महत्या केली आहे, काय सांगणार तुम्ही? कसं झालं होतं की 6 एप्रिलला मला जेव्हा हा पहिल्यांदी FIR मिळाला हर्षवीचा, तेव्हाच मी बीडला पुन्हा जाऊन त्या सगळ्या SP-शी बोलले। इथे तेवढंच नाही तर 8 तारखेला तातडीची बैठक मी जी योगेश कदम यांच्याबरोबर घेतली होती, आपले मंत्री आहेत, गृह स्टेट राज्यमंत्री आहेत, त्यांना भेटून मी ह्याच केसबद्दल सांगितलं की जालन्यातही तशीच केस, बीडमध्येही तशीच केस, त्याच्यात मोडस ऑपरेंडी सेम आहे की मुलींना आधी त्यांना मैत्री केली जाते, मैत्रीनंतर फोटो व्हिडिओ काढले जातात आणि मग मल्टिपल रिलेशनशिप्स करायला भाग पाडलं जातं, म्हणून त्या शेवटी काहीच पर्याय राहत नाही, घरच्यांना तोंड कसं दाखवणार म्हणून त्या आत्महत्या करतायत। तर याच्याविरुद्ध स्ट्रॉंग सायबर क्रिमिनल्स जे आहेत, या सगळ्या क्रिमिनल्स विरुद्ध सायबर पोलिसनी ॲक्शन घेऊन हे थांबवायला हवं, हे सांगण्यासाठीच मी योगेश कदम यांची 8 तारखेला भेट घेतली, आणि त्यानंतर काही काळ मी नव्हते, तर हीच ती हर्षवी आहे जिचं लग्न खरं तर 20 तारखेला होणार होतं। खूप कस्तरी होतं ऐकून, एवढ्या छान छान तरुण मुली, म्हणजे जालन्याच्या मुलीला जज व्हायचं होतं आणि ह्या हर्षवीला एअर होस्टेस व्हायचं होतं, इतकी छान सुंदर स्वप्न असतात त्यांची आणि ती धुळीला मिळतात। माजल गावात एका हॉटेल व्यावसायिकांची हत्या करण्यात आली आहे, व्हील बाबत काही वाद सुरू झाला होता, त्याच्यानंतर त्याची हत्या केली आहे। नाही, आता मला तेच कळत नाही की बीडमध्ये काय प्रॉब्लेम काय आहे लोकांना, म्हणजे त्यांच्यात जरा जास्तच पोलिसांविरुद्ध भय नाही आहे, हा त्यातला पहिला मुद्दा, आणि दुसरं की ही तिथली स्टाईलच झालेली आहे की वाद झाले की डायरेक्ट मर्डरच करून टाकायचं, म्हणजे बिलावरनं मर्डर होतं हे ऐकून धस्स होतं पोटात। आणि मला असं वाटतं की हे सगळं आता थांबवण्यासाठी एक सिरियस गृहमंत्र्यांची गरज आहे। आत्ताच्या घटकेला मुख्यमंत्री जर त्यांचा बोजा प्लस त्यांच्यावर लॉ ज्युडिशरी असो, गृहमंत्रीपद असो, हे सगळीकडे न्याय होऊ शकणार नाही, म्हणूनच त्यांनी आता विचार करून एक फुल टाईम गृहमंत्री महाराष्ट्राला देण्याची गरज आहे, असाच मी प्रस्ताव त्यांना मांडेन। पण याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहेत का? नक्कीच त्यांच्याशी बोलणार तर आहेच, कारण आत्ताच्या घटकेला नागपुरातली घटना म्हणा, कित्येक तिथे दिवसात धाड्या असे मर्डर्स होत आहेत, बीडमध्ये तर सर्रास रोजच ऐकतोय आपण, आणि कुठेतरी हे सगळं जर थांबवायचं असेल, पुण्यात झालं, पालघरला झालं, डहाणूला झालं, आपण हे सगळं ऐकून असं वाटतंय की खरंच आत्ताच्या घटकेला लॉ अँड ऑर्डर जी सिच्युएशन आहे ती अतिशय वाईट आहे, आणि त्यासाठी एक गृहमंत्री फुल टाईम असणं गरजेचं आहे। आम्हाला कोणाविरुद्ध बोलायचं नाही आहे, पण एक जर गृहमंत्री फुल टाईम असला तर या सगळ्यावर न्याय होऊन ॲक्शन होईल, एवढंच मला म्हणायचं आहे। अश्विन विद्रे हत्या प्रकरणात एका आरोपीला जनपेठची शिक्षा झाली आहे, ताई काय? त्याच्याबद्दल मला विशेष माहिती नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलणार नाही आहे। अजून एक महाराष्ट्रात खूप चर्चा आहे की दोन्ही ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ शकतात, ठिकठिकाणी बॅनर पण लावले जात आहेत, तुम्ही कसं बघता त्यांना? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येतात हे ऐकून पहिलं 2-3 दिवसापूर्वीच मला ही बातमी कळली आणि धक्का देखील बसला, पण मला असं वाटतं आता दोघांकडेही जास्त पर्याय नाही आहेत एकमेकांबरोबर आल्याशिवाय, आणि आपण म्हणतो ना 2 हरलेली माणसं एकत्र आली तसा प्रकार आहे तो कुठेतरी, पण आता त्यांना दुसरा पर्यायच नाही आहे त्यांच्याकडे, ते आले तर ठीक, आपल्याला काय यांचं राजकारण आहे, कोणी कोणाबरोबरही जाऊ शकतं। आता आज अशाही बातम्या ऐकल्या आहेत की अजित पवार यांची 4थ्यांदा बैठक झाली आहे शरद पवारांबरोबर, काय ऐकावं ते नवलच आहे, दुसरं काय।
पण ठाकरेनंतर यांच्या बैठक झाला, हे पण एकत्र येऊ शकतात का? जर आले तर काय होऊ शकतं त्याच्यावर? महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं. सकाळी वेगळं घडेल, संध्याकाळी वेगळं घडेल. आपण फक्त पाहतच राहायचं, दुसरं काय करणं. कॅमेरामॅन खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.